हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन ग्रुप बी म्हणजेच एम पी एस सी मार्फत घेण्यात येणारी जी संयुक्त डट ब पूर्व परीक्षा आहे ती पोस्टपोन झालेली आहे. आणि मी याच्या अगोदर व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेला सांगितलं होतं की परीक्षा पुढं जाण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याची कारणंही तुम्हाला सांगितली होती की 20 तारखेला 24 नगर परिषद आणि नगर पंचायत यांचं निवडणूक आहेत आणि 21 तारखेला निकाल आहे. त्यामुळं 21 डिसेंबरला परीक्षा घेणं शक्यच नाही आहे आणि त्याची कारणंसुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. आणि आता अपेक्षितप्रमाणे म्हणजे जे अपेक्षित होतं की परीक्षा पुढं जाणार त्या पद्धतीनं परीक्षा पुढं गेलेल्या आहेत. यामध्ये MPSCची काहीही चूक नाही. निवडणूक आयोगानं त्यांच्या निवडणुकीच्या तारखा पुढं ढकलल्यामुळं नाईलाज म्हणून MPSCला त्यांच्याही तारखा पुढं ढकलाव्या लागलेल्या आहेत. मग आता परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन MPSC मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीसाठी स्टेट बोर्ड हे पुस्तक घ्यायचं असेल तर बी पब्लिकेशन पुणे, अजित कुमार हे त्याचे संपादक आहेत. तर बी पब्लिकेशन पुणे यांनी स्टेट बोर्ड हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, पंचायतराज, अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी या सगळ्यांची माहिती दिलेली आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही स्टेट बोर्ड पुस्तक म्हणून मेसेज करा, माझं नाव सांगा. डिस्काउंटमध्ये तुम्हाला हे पुस्तक घरपोच मिळेल किंवा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुद्धा बी पब्लिकेशन पुणे यांचं स्टेट बोर्ड हे पुस्तक उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 8 डिसेंबर 2025 म्हणजे आजच्याच तारखेचं आहे हे. शुद्धीपत्रक पहा, परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकाबाबत महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025, महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. त्याच्या पुढे पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025च्या परीक्षेचे आयोजन दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत करण्यात आले होते. तथापि राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 कार्यक्रमाअंतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित केले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी असल्याने त्या संदर्भात काही मुद्द्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती मागवण्यात आली होती. आयोगाने उपरोक्त मागवलेल्या माहितीच्या अनुषंगाने काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा, उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरिता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असे कळवले होते. ही सगळी कारणं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओत सांगितली होती. पहा, सदर वस्तुस्थिती विचारात घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. सदर निर्णयानुसार विषयांची दोन्ही परीक्षेचा सुधारित दिनांक खालीलप्रमाणे राहील. तर या ठिकाणी पाहता, महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025ची परीक्षा 4 जानेवारी 2026ला होईल आणि महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025ची परीक्षा ही दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी राहील. तर दोन्ही परीक्षांच्या तारखा त्यांनी दिलेल्या आहेत. गट बची परीक्षा 4 जानेवारी 2026ला होईल आणि गट क ची परीक्षा ही 18 जानेवारी 2026 या तारखेला होईल. परीक्षेच्या सुधारित दिनांकासंदर्भात संबंधित उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत देण्यात आलेली आहे. तर आता ह्या नवीन तारखा आहेत, यानुसार परत अभ्यासाचं नियोजन करा. जे विषय मागे राहिले असतील त्यांना रिव्हिजन द्या. जास्तीत जास्त फोकस करा, जो विषय कमी पडला असेल त्यावर. तिथं जास्तीत जास्त मार्क्स कव्हर करण्याचा प्रयत्न करा. तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.